प्रत्येक मुलाच्या आईसाठी ना एक सर्वात कठीण टास्क असतो आणि तो म्हणजे मुलाचा टिफिन काय बनवायचा आणि त्यासाठी त्यांना काय द्यायचं. त्यांना नवीन नवीन काहीतरी पाहिजे असतं. त्यांनी तो टिफिन फिनिश पण केला पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण दररोज काय द्यायचं हा प्रश्न मनात असतोच असतो आणि संध्याकाळी आपण ठरवतो की काय बनवायचं काय नाही. कारण किचनमध्ये गेल्या गेलं तर हाच प्रश्न असतो की आज काय बनवू आणि सकाळची तर आपल्याला खूप घाई असते. त्याच्यामध्ये आपल्याला काही सुचत नाही. तर चला मी तुम्हाला एक ना अशी सोपी ट्रिक आणि एक अशी सोपी डिश जे अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही मुलाला बनवू शकता. आपलं पनीर आहे ना, ते पनीर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना कोथिंबर, पनीर मसाला आणि तुम्ही पाहिजे तर त्यामध्ये मेथी, पालक ह्या सुद्धा पालेभाज्या टाकू शकता. ते मुलांसाठी खूप पौष्टिक असतात आणि आपल्याला पनीर पराठा बनवायचा आहे, तो अगदी 5 ते 10 मिनिटात होतो आणि हे पीठ जे आहे ना चपात्याचं त्याच्यामध्ये आपल्याला ते पनीर भरून घ्यायचं आहे. मॅश केलेलं पनीर आणि नंतर आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे गोल मस्त. तुम्ही याला चौकोनी लाटू शकता, त्रिकोणी लाटू शकता. मुलांना कसं जरा काहीतरी वेगळं आता मी 2 वेळेस झालं त्याला असं वेगवेगळा दिलता, पण म्हटलं आज गोल देऊया म्हणून आज गोल केलेला आहे आणि नंतर आपल्याला डोसा पॅनवरती ना आपला पराठा एकदम उत्तम असा शेकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी. अगदी खरपूस रंग येईपर्यंत त्याला शेकून घ्यायचं आहे आणि पराठ्याला ना तुम्ही बटर लावा कारण बटर लावल्यामुळे ना पराठा चविष्ट आणि टेस्टी लागतो आणि मुलंही अगदी आवडीने खातात आणि नंतर थंड जरी झाला ना तरी तो सॉफ्टही राहतो आणि तुम्ही जर त्याला जास्त क्रिस्पी शेकला असेल दोन्हीकडून तर तो कडकही राहतो. तर मुलांच्या आवडीनुसार करून द्या आणि बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसतोय. खायलाही असाच चविष्ट आणि सुंदर अप्रतिम लागतो. मी पराठे बनवून घेतले पनीरचे कारण मुलाला आवडतात म्हणून बनवलेले आणि बघा आपली डिश तयार झालेली आहे. हा पराठा तुम्ही ना पुदिन्याची चटणी किंवा दहीसोबत सोबत सर्व्ह करू शकता. तर चला आपला पराठा रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही डिश नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती होती का याच्या अगोदर तेही सांगा. माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मुलांनी ना पूर्ण फिनिश केलेला आहे पराठा आणि तो बोलला, "मम्मी मला ना टिफिनला पण हेच दे." तर कसं मुलांनी खाल्लं तर आवडीने आपल्यालाही चांगलं वाटतं. चलो बाय.